रायगड जिल्ह्यातील सर्वात उंच आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे कुडपण। पोलादपूर तालुक्यातील हे हिल स्टेशन रत्नागिरी, सातारा आणि रायगड या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे। गावाच्या चारही बाजूला डोंगर असल्याने गावाला कुडपण हे नाव पडले आहे असं म्हटलं जातं। आकाशाला भिडणारे डोंगर, जमिनीतून आलेला 800 फूट भीमाची काठी नावाचा सुळका, रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा 800 फुटांवरून कोसळणारा दुधाळा धबधबा, जगबुडी नदीचे उगमस्थान, राजा राणी पॉइंट, भराडी देवी मंदिर, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे शेलार मामा यांची समाधी आणि त्यांची शस्त्रास्त्रे, महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णाजी सोनावणे यांचा पुतळा, हे सर्व काही पाहायला मिळते। उन्हाळ्यात आंबे, करवंद, जांभूळ, फणस ही फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात। दूध, दही, खवा, तूप, मध यांनी हे गाव समृद्ध आहे। पावसाळ्यात अनेक हौशी पर्यटक येतात। फोटो, सेल्फी, व्हिडिओ यात दंग असतात। पाणी आणि डोंगरकडेजवळ सावधानता बाळगणे आवश्यक आहे। राजा राणी पॉइंटवरून रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांचे अतिशय सुंदर आणि स्पष्ट दर्शन होते। इथे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या छटा टिपण्यासाठी अनेक जणांचे मोबाईल सरसावतात। तसेच या पॉइंटवरून धबधबा आणि भीमाची काठीचे फोटो सुरक्षितपणे काढता येतात। गावकरी आपले कोकण्या पद्धतीने प्रेमाने सर्वांचे स्वागत करतात। पोलादपूरपासून कुडपण 29 किलोमीटर दूर आहे। मिनी महाबळेश्वर म्हणून ते ओळखले जाते। कुडपणला जाण्यासाठी नागमोडी वळणाचा आणि उभ्या चढणीचा रस्ता आहे। जाताना रस्त्याच्या बाजूला मोर, माकडे, रानडुक्कर यांचे दर्शन होते। रायगडचे महाबळेश्वर म्हणून ख्याती असलेल्या कुडपणला एक वेळ अवश्य भेट द्या। एकदा गेले की तुम्ही पुन्हा पुन्हा कुडपणला जाल, असे सुंदर आहे कुडपण। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, पोलादपूर। तुम्ही बंद झाले बोलायचे, बोलणं तुम्ही बंद करून टाकलं। नाही भाई, एवढं ठीक आहे। ओके, जायचं जाऊ। फोटो काढा ना। काढतो ना फोटो, त्यांना आवाज येते ना, ते म्हणता मी सगळं बघितलेलं आहे। कुडपणची हवा गार गार, येथे लागते पावसाची संततधार। कुडपणची हवा गार गार, येथे लागते पावसाची संततधार। कृष्णाजी सोनावणे यांनी उडवून बार, कृष्णाजी सोनावणे यांनी उडवून बार, दिला पाकिस्तानी सैन्याला मार, दिला पाकिस्तानी सैन्याला मार। येथे मिळतो फणसाचा रसाळ गरा, येथे मिळतो फणसाचा रसाळ गरा। कुडपणचा प्रेमळ माणूस खूपच बरा, कुडपणचा प्रेमळ माणूस खूपच बरा। कुडपण येथे आहे भीमाची काठी, कुडपण येथे आहे भीमाची काठी। येथील भराडी माता आहे कुडपणवासियांच्या पाठी, येथील भराडी माता आहे कुडपणवासियांची पाठी। अतिशय चांगलं ठिकाण, ज्या ठिकाणी आज वीरांची या ठिकाणी भूमी आहे। मेजर कृष्णाजी सयाजी सोनवणे यांच्या या भूमीमध्ये आज पाय ठेवल्यावर खरोखरच मन प्रसन्न झाले। आणि या कुडपण जे एक ऐतिहासिक गाव आहे, त्याचप्रमाणे निसर्गरम्य ठिकाण, आणि या कवी संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्हाला येण्याचा योग आला, त्याचे खरोखर सर्व श्रेय आम्ही मिलिंद खार पाटीलला देतो। आणि आज या रायगड जिल्ह्यातील पवित्र शौर्यशाली ठिकाण म्हणजे कुडपण, आणि या ठिकाणी येण्याचा योग आम्हाला जो आला तो मिलिंद खार पाटील यांच्या वतीनं आला। आणि यावेळी इथे मी आलो त्यावेळी एक वेगळा आनंद मनामध्ये संचारलं। येतानाच शौर्याबद्दल प्रतिमा प्रत्येक कणाकणातून, मातीच्या वळणातून, रस्त्याच्या वळणातून आणि रस्त्याच्या चढीतून येत होती। आणि त्यावेळी
वाटत होतं कुडपण कसं असेल. एवढं सौंदर्यानं भरलेलं गाव